कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नवीन सिंग, डोंबिवलीची धुरा अमित म्हात्रेंकडे. कल्याण डोंबिवली काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून काँग्रेस पक्षाचे नवीन सिंग यांची कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, तर डोंबिवली जिल्हा स्वतंत्र करण्यात येत त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी अमित म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे काँग्रेसचे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक असलेले नवीन सिंग हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेत विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनांमध्ये भाग नोंदवला आहे. स्थानिक पक्षावर आक्रमक भूमिका घेत नागरिकांच्या समस्यांकडे त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठांनी त्यांच्यावर जिल्हा अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवीन सिंग यांची नियुक्ती काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान नवीन सिंग यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला. पक्ष संघटन अधिक बळकट करून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची प्रतिक्रिया नवीन सिंग यांनी दिली. तर अमित म्हात्रे हे देखील गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून त्यांनी KDMC शिक्षण मंडळाचे उपसभापती पद भूषवले आहे. डोंबिवली जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावरही पक्ष विस्ताराची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मी माननीय आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथेलाजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटीलजी यांचं आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला दोघांना, मला आणि अमित म्हात्रे यांना दोघांना आम्हाला काम करण्याची जी संधी दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये जी पक्ष संघटना काँग्रेसची आहे आम्ही ती वाढवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये जे युथ आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे काही नागरिकांचे प्रश्न असतील त्याच्यावर काँग्रेस पक्ष आवाज उठवेल. बघा, काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव हा मानणारा पक्ष आहे. तर इथं जाती, प्रांत, भाषा हा काय प्रकार नाहीये. आम्ही पक्षामध्ये गेली 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आम्ही काम करतोय. पक्षांनी आज आम्ही NSY युथ काँग्रेस प्रदेशवर जनरल सेक्रेटरी म्हणून आपण काम केलेलं, पक्षांनी संधी दिली तर आपण येणाऱ्या काळामध्ये या जे आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटना वाढवणं, काँग्रेस पक्ष इथं बळकट करणं व इथले जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्याला आम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून देणं ही आमची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षामध्ये बघा प्रत्येक घराघरामध्ये ते चालत असतं. तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आजच्या तारखेला कोणत्याही गटातटाचं राजकारण नाही आहे. काँग्रेस पक्ष हा एकच गट आहे आणि आमचे सर्व नेता आमचे जननायक श्री राहुल गांधीजी आहेत. आम्ही त्यांच्या आदेशावर आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगे साहेबजी यांच्या आदेशावर आम्ही काँग्रेस पक्ष हा कुठल्याही गटाचं राजकारण न करता इथं आम्ही सगळे जोमाने काम करणार. सर्वप्रथम मी आमचे प्रदेश अध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ साहेबांचा मी इथे आभार करू इच्छितो. त्यानंतर रमेशजी आमचे जे प्रभारी आहेत त्यांचं, आणि नंतर आमचे जे सिनियर लीडर आहेत श्री गणेश पाटील साहेब यांचा पण मी इथे आभार व्यक्त करू इच्छितो की आम्हाला एक नव्याने संधी दिली. आमची प्रामुख्याने गेले कित्येक वर्षापासून मागणी होती की डोंबिवलीमध्ये एक वेगळे डोंबिवली हा एक वेगळा जिल्हा करून डोंबिवलीला एक वेगळी संधी देण्यात यावी, आणि आज एवढ्या वर्षांनंतर ही आम्हाला संधी मिळालेली आहे. तर बरेचसे कारण होते की आमचे काही पदाधिकारी सोडून जायचं कारणच हा होता की कल्याण आणि डोंबिवली मधला हा जो एक भ्रम होता की पद मिळणं किंवा पुढचे कार्य कसं करता येईल याच्यामध्ये जो भ्रम होता तो आज कुठेतरी संपुष्टात आलेला आहे असं मी इथे सांगू इच्छितो. आणि सांगायचं झालं तर पक्षाने जी संधी दिली, आज एक तरुण रक्ताला संधी दिलेली आहे, तर नक्कीच आम्ही पब्लिकचे प्रश्न जी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एवढ्या वर्षांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याला वाचा फोडायचा आम्ही प्रयत्न करून कल्याण डोंबिवलीकरांचा इथे नक्कीच आम्ही आवाज इथे उठवण्याचा आमच्या माध्यमातून
मग तो डोंबिवली शहर असो का कल्याण शहर असो, या दोघांच्या माध्यमातून आम्ही तो उठवण्याचा प्रयत्न करू.